नमस्कार. कामाच्या ठिकाणी आपला मौल्यवान वेळ वाचवून डेटाच्या आधारावर अचूक निर्णय घ्यायचे असतील तर आजची ही माहिती आपल्यासाठीच आहे. आपण शिकणार आहोत ॲडव्हान्स एक्सेल, एक असं कौशल्य जे करिअरला एका नव्या उंचीवर नेऊ शकतं. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या प्रवासात आपण एक्सेलच्या मूलभूत गोष्टींच्या पलीकडे जाणार आहोत. त्यानंतर काही जबरदस्त फंक्शन समजून घेऊ, मग डेटावर कसं प्रभुत्व मिळवायचं ते पाहू, ऑटोमेशनची जादू अनुभवू आणि शेवटी हे सगळं आपल्या करिअरच्या यशाशी कसं जोडलेलं आहे हे समजून घेऊ. तर आपला पहिला टप्पा आहे एक्सेल, पुढची पातळी. बेसिक एक्सेल तर आजकाल सगळ्यांनाच येतं, पण स्पर्धेत पुढे राहायचं असेल आणि खऱ्या अर्थाने प्रभावी काम करायचं असेल तर ॲडव्हान्स स्किल्स का आवश्यक आहेत ते आता आपण पाहूया. मला खात्री आहे की कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या बऱ्याच जणांना हा प्रश्न अगदी आपलासा वाटेल. रोजच्या रोज येणारा प्रचंड डेटा हाताळणं हे खरंच एक मोठं आव्हान असू शकतं, नाही का? आणि याच आव्हानावरचं उत्तर म्हणजे ॲडव्हान्स एक्सेल. हे फक्त एक साधं स्प्रेडशीट नाहीये, तर हा एक डेटा डिटेक्टिव्ह आहे जो आकड्यांच्या गर्दीतून अर्थपूर्ण कहाणी शोधून काढतो. आणि हो, ही स्किल्स काही फक्त एकाच विभागापुरती मर्यादित नाहीत. अकाउंट्स असो, HR असो, ऑपरेशन्स असो किंवा डेटा ॲनालिटिक्स, प्रत्येक क्षेत्रात अशा लोकांची मागणी आहे जे डेटाला समजू शकतात आणि वापरू शकतात. त्यामुळे हे शिकल्यामुळे संधींचे अनेक दरवाजे खुलतात. आता वळूया एक्सेलच्या खऱ्या ताकदीकडे, म्हणजेच त्याच्या फंक्शन्सकडे. ही फंक्शन्स म्हणजे अशी जादूची सूत्र आहेत जी आपल्या किचकट प्रश्नांना सोपी उत्तरं देतात आणि आपल्या विश्लेषणाला एक नवी धार देतात. यातले लुकअप फंक्शन्स म्हणजे आपल्या डेटाबेसचे सर्च इंजिनच समजा. हजारो एंट्रीमधून आपल्याला हवी असलेली अचूक माहिती काही सेकंदात शोधून काढण्याचं काम ते करतात. सुरुवातीला VLOOKUP खूप लोकप्रिय होतं, पण आता XLOOKUPने त्याची जागा घेतली आहे. XLOOKUP वापरण्यासाठी जास्त सोपं, लवचिक आणि शक्तिशाली आहे. हे एक्सेलच्या प्रगतीचं एक उत्तम उदाहरण आहे. पण गोष्ट फक्त लुकअप फंक्शन्सवर थांबत नाही. लॉजिकल फंक्शन्स वापरून जरतरच्या अटी तपासता येतात, टेक्स्ट फंक्शन्सने विस्कळीत डेटा व्यवस्थित करता येतो आणि डेट फंक्शन्सने 2 तारखांमधले दिवससुद्धा अचूक मोजता येतात. प्रत्येक फंक्शन एक विशिष्ट समस्या सोडवतं. आपला तिसरा भाग आहे डेटावर प्रभुत्व मिळवणं. योग्य फंक्शन्स वापरणं ही पहिली पायरी आहे, मान्य आहे. पण त्याआधी आपल्याकडे असलेला कच्चा डेटा स्वच्छ आणि संघटित असणं खूप महत्त्वाचं आहे. या भागात आपण तेच शिकणार आहोत. विश्लेषणापूर्वी डेटा स्वच्छ करणं म्हणजे अगदी स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या धुण्यासारखं आहे. सॉर्ट, फिल्टर, डेटा व्हॅलिडेशन आणि डुप्लिकेट्स काढणं यांसारखी टूल्स हे काम खूप सोपं करतात, जेणेकरून आपले निष्कर्ष नेहमी अचूक येतात. आणि आता भेटूया ॲडव्हान्स एक्सेलच्या सर्वात शक्तिशाली टूलला, पिव्हट टेबल. याला आपण डेटासाठीचे डिजिटल लेगो ब्लॉक्स म्हणू शकतो. फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करून लाखो नोंदी असलेल्या डेटाचा सारांश काही मिनिटात तयार करता येतो. आणि ही प्रक्रिया किती सोपी आहे पहा. डेटा निवडा, पिव्हट टेबल इन्सर्ट करा आणि फक्त काही फील्ड्स ड्रॅग करून एक व्यवस्थित रिपोर्ट तयार करा. फक्त 4 सोप्या स्टेप्स. म्हणूनच MIS रिपोर्टिंगसाठी हे इतकं महत्त्वाचं मानलं जातं. नुसते आकडे पुरेसे नसतात. पिव्हट टेबलची खरी जादू तेव्हा दिसते जेव्हा एका क्लिकवर असे पिव्हट चार्ट्स तयार होतात. हे चार्ट्स आपल्या आकड्यांना एक गोष्ट सांगतात, ज्यामुळे निर्णय घेणं खूप सोपं होऊन जातं. आता आपण एक्सेलच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलो आहोत, ऑटोमेशन. हे एक असं कौशल्य आहे जे प्रचंड वेळ वाचवतं आणि आपल्याला अधिक महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करायला मदत करतं. पॉवर क्वेरी हे आपल्या डेटाचा सुपर क्लीनर आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून डेटा गोळा करतं, त्याला स्वच्छ करतं आणि विश्लेषणासाठी तयार करतं. यामुळे आपला डेटा नेहमीच अचूक राहतो. आता एक कल्पना करा की रोजची तीच कामं, जसं की रिपोर्ट फॉर्मॅट करणं, एका क्लिकवर पूर्ण होतील. हे शक्य आहे मॅक्रोजमुळे. मॅक्रो म्हणजे आपल्या कामाची रेकॉर्डिंग, जी नंतर कधीही प्ले करता येते. यामुळे प्रचंड वेळ वाचतो आणि चुका होण्याची शक्यताही जवळपास 0 होते. चला आता या सर्व कौशल्यांना करिअरच्या संधींशी जोडूया, कारण कोणतंही कौशल्य तेव्हाच महत्त्वाचं ठरतं जेव्हा ते आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतं. ॲडव्हान्स एक्सेल शिकल्यानंतर आपण फक्त एक कर्मचारी राहत नाही, तर एक डेटा तज्ज्ञ बनतो.
MIS एक्झिक्युटिव्ह, डेटा ॲनालिस्ट, HR ॲनालिस्ट यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पदांसाठी कंपन्यांना अशा लोकांची गरज असते जे डेटामधून व्यवसायाला दिशा देऊ शकतात. तर मग सुरुवात कुठून करायची? हा आहे एक स्पष्ट रोडमॅप. आधी बेसिक फॉर्म्युलांवर पकड मिळवा. त्यानंतर लुकअप फंक्शन्स आणि पिव्हेट टेबल शिका. हळूहळू डेटा क्लिनिंग आणि मॅक्रोजपर्यंत पोचा. प्रत्येक पायरी आपल्याला अधिक सक्षम बनवेल. तर मग ही सर्व माहिती मिळाल्यानंतर पुढचं पाऊल कोणतं याचं उत्तर आता आपल्याच हातात आहे. लक्षात ठेवा, एक्सेल हे फक्त एक सॉफ्टवेअर नाही, ते प्रगतीचं एक साधन आहे. आजच शिकायला सुरुवात करा आणि आपल्या करिअरला डेटा चालित वेग द्या.